माधुरीसाठीच्या लढाईत कोल्हापूरकरांना अर्ध यश आल्याचं म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे रोज नवनवे व्हिडिओ पोस्ट करून वंतारा हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होतं की माधुरी वंतारात कशा पद्धतीने चांगली राहते. पण आज वंताराने सपशेल माघार घेत कोल्हापूरकरांची माफी मागितली आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे कोल्हापूरकरांनी रस्त्यावरची लढाई लढत वंताराला, अंबानीला आणि अक्षरशः सरकारला घाम फोडला, वंताराने एक पोस्ट जारी करत त्यामध्ये असं म्हटलंय की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची फक्त अंमलबजावणी केली. कुठल्याही प्रकारे फोर्सफुली आम्ही माधुरीला वंतारात घेऊन गेलो नाही. दाखल करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याला आमचं समर्थन असेल आणि इथेच माधुरीची काळजी घेण्यासाठी एक स्पेशल केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देखील वंताराने या ठिकाणी त्या पोस्टमधून सांगितलंय, त्यांनी त्या ठिकाणी दिलाय. आजच वंताराच्या सीओनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र गव्हर्नमेंट दाखल करणार आहे त्याच्यामध्ये पक्षकार म्हणून आणि त्याला पाठिंबा म्हणून त्या सीओनी तशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिल्याचं देखील सांगितलं गेलंय. तर मित्रांनो, कोल्हापूरकरांच्या या लढाईला कुठेतरी अर्ध यश आलंय, पण कोल्हापूरकर पूर्ण लढाई लढतील आणि माधुरीला परत स्वगृही म्हणजेच कोल्हापूरला परत आणतील यातील मात्र शंका